आज आपण नवरात्री स्पेशल थालीपीठ बनवणार आहोत. एकदम सोपी पद्धत वापरून देविका रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. हे थालीपीठ आपण शेबुदाणा, भगर किंवा वरई पण म्हणतात. हे 4 तास भिजत ठेवायचे. नंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. त्याच्यासाठी साहित्य काय लागेल ते बघून घेऊ. शेंगदाणा, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, हे सर्व मिक्सरमध्ये असं बारीक दळून घ्यायचं. आपण इडलीचं बॅटर दळतो तसं दळून घ्यायचं. हे थालीपीठ खायला बी खूप छान लागतात. नवरात्रीमध्ये आपल्याला उपवास असतो. दररोज वेगवेगळं काय बनवणार, तर ही रेसिपी एकदम सोपी आणि झटपट होणारी. चांगलं असं दळून घ्यायचं. असं बारीक दळून घ्यायचं. सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. कोथिंबीर टाकून सर्व असं एकसारखं हलवून घ्यायचं. तवा गरम करायला ठेवायचा. असं एकसारखं हलवून घ्यायचं. तवा गरम झाला का असं आपण उत्तप्पा करतो तशा पद्धतीने टाकायचं. लय पातळ पण नाही पाहिजे आणि लय असं जाडसर पण नाही पाहिजे. एकदम छान असे थालीपीठ बनतात. असं सर्व साईडनी थोडंसं तेल टाकून घ्यायचं. वरतून थोडा वेळ झाकण ठेवायचं. नंतर चेक करून बघायचं आपलं थालीपीठ एक साईड भाजलं गेलं का नाही. उलटी साईड भाजून घ्यायची. दोन्ही साईड अशा खरपूस भाजून घ्यायच्या. असं मस्त खरपूस भाजलं गेलं पाहिजे. अशाच पद्धतीने आता आपण दुसरं पण बनवून घेऊ. पहिलं मी छोटं बनवून दाखवलं, आता मोठं बनवते. एकदम सारखं असं वरतून पीठ टाकायचं. असं सारखं पीठ टाकलं तर वरतून पण झाकण ठेवून द्यायचं आणि नंतर बघायचं चेक करून. उन्हातलीच्या साह्याने असं खालून हलवीत राहायचं आणि उलटी साईड करायची. दोन्ही साईड अशा मस्त खरपूस भाजून घ्यायच्या. हे तुम्ही चटणीसोबत बी खाऊ शकता. खूप छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. खूप छान लागतात थालीपीठ. चटणीसोबत तर खूप छान लागतात. धन्यवाद.